आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मनस्वास्थ्य आणि मनःशांती यांची मनुष्याला गरज निर्माण झाली आहे. कायम स्वरूपाच्या शांतीची स्थिती प्राप्त होण्याकरता ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग हे प्रमुख मार्ग आहेत, असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. योग या विषयाबद्दल आजच्या समाजात बरंच कुतूहल जागृत झालं आहे. योगाचे देखील प्रकार आहेत, पण हठयोग आणि राजयोग हे दोन प्रमुख मानले जातात. या दोनही प्रकारात प्राणायाम या क्रियेला खूप महत्त्व आहे. सामान्यपणे प्राणायाम हा श्वसन क्रियेशी निगडित आहे असं मानलं जातं. भौतिक शारीरिक स्तरावर म्हणजे फिजिकल बॉडीच्या विचारानुसार हे बऱ्याच अंशी खरंही आहे. पण योगशास्त्र आपल्या शरीराचं अस्तित्व 7 वेगवेगळ्या स्तरांवर मानतं. मग हे स्तर कोणते? प्रत्येक स्तरावर प्राणायाम कसा होतो? याबद्दलची माहिती आपण डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई यांच्याकडूनच करून घेऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, प्राणायाम हा योगशास्त्राचा केंद्रबिंदू आहे असं का म्हणतात? योगाचे पुष्कळ प्रकार आहेत, पण मुख्य जे दोन आपण मानतो, एक हठयोग, एक राजयोग, या दोन्ही ह्याच्यात प्राणायाम या विषयाला फार महत्त्व दिलेलं आहे. योगाचे 2 भाग करतात, एक बहिरंग योग आणि एक अंतरंग योग. बहिरंग योग याचा अर्थ त्याचा शरीराच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींशी संबंध असतो. उदाहरणार्थ यम, नियम, आसनं आणि प्राणायाम. आणि त्याच्या पुढचे जे भाग आहेत, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग म्हणतात. म्हणजे प्राणायाम हा ह्या 2 भागाच्या मध्ये असणारा भाग आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणून त्याला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि त्याला एक योगाचा कणा असंच म्हटलं गेलेलं आहे. डॉक्टर, प्राणायाम म्हणजे नेमकं काय? प्राण याचा अर्थ काहीतरी प्रकारात असणारी एनर्जी. आयाम याचा अर्थ त्याचा काही अंशी केलेला अभ्यास. सामान्यतः आपण असा प्राणवायू आणि प्राण हा शब्द श्वसनालाच लावतो. त्यामुळे प्राणायामाचा रूढ अर्थ श्वसनावरती केलेला एक प्रकारचा ताबा किंवा नियंत्रण असा झालेला आहे. पण जसं आपण पुढे पाहू त्याचा फारच विस्तृत अर्थ आहे. डॉक्टर, प्राणायाम हा कोणी करावा असं आपल्याला वाटतं? प्राणायामाचे काही शारीरिक आणि भौतिक परिणाम आहेत. ते परिणाम आपल्याला साधण्याकरता मनाची किंवा शरीराची फार प्रगत अवस्था असण्याची गरज नसते. तरीसुद्धा वयाच्या 8च्या आत कुणी करू नये. त्याचप्रमाणे ज्या माणसाला काही आजार असतील, श्वसनसंस्थेचे असतील, हृदयविकार असेल किंवा ज्या माणसाला अशक्तपणा असेल, अशा माणसांनी प्राणायामाच्या मागे पडू नये. परंतु अन्यथा सुदृढ परिस्थितीत असणाऱ्या कोणाही स्त्री अथवा पुरुषाला, ज्याला कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायला हरकत नसते, अशाला प्राणायाम करायला काहीही हरकत नाही. डॉक्टर, प्राणायामाचे काही घटक आहेत का? प्राणायामाचा आपण जो भौतिक दृष्टीने विचार करतो श्वासाचा, त्यात श्वास आत घेणं, श्वास आत ठेवणं, श्वास बाहेर टाकणं आणि बाहेर टाकलेल्या स्थितीमध्ये परत दुसरा श्वास घेईपर्यंत थांबणं, असे प्राणायामाचे आपण 4 भाग करतो. श्वास आत घेण्याच्या क्रियेला पूरक असं म्हटलं जातं. श्वास रोखण्याच्या क्रियेला कुंभक म्हटलं जातं. श्वास बाहेर सोडण्याच्या क्रियेला रेचक म्हटलं जातं. जो श्वास आपण बाहेर टाकला आहे आणि परत अजून घ्यायचा आहे, तो जो कालावधी आहे त्याला बहिर्कुंभक असं म्हटलं जातं. असे आपण प्राणायामाचे 4 भाग करू शकतो. मग प्राणायामाचे अजून काही प्रकार आहेत का? प्राणायामाचे पुष्कळ प्रकार आहेत. प्राणायामाचे प्रकार श्वासनाची गती किती जलद होतं किंवा किती संथ होतं, त्यामध्ये एक नाकपुडी उघडी असते का दोन्ही नाकपुड्या उघड्या असतात, तोंड उघडं असतं का बंद असतं, श्वास किती खोल घेतला जातो किंवा नाही, या सगळ्यावरती वेगळे वेगळे त्याचे प्रकार होतात आणि त्याचे बहुतांश परिणाम जे आहेत हे सगळे श्वसनाच्या संस्थेवर होणारे आहेत, म्हणजे भौतिक परिणाम आहेत. मग डॉक्टर, शरीरावर प्राणायामाचे वेगळे परिणाम होतात का? हो, म्हणजे आपण जसं एका नाकपुडीने श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडतो, त्यावेळेला प्रत्येक नाकपुडीतला श्वास आत जाणं किंवा श्वास बाहेर येणं ह्यांनी आपल्या दोन्ही नाकपुड्यांच्या मध्ये असणारा जो पडदा असतो त्याला एक प्रकारचा मसाज व्हायला लागतो आणि तो एक फार उपयुक्त गोष्ट असते. जलद श्वास घेऊन आपण जेव्हा सोडतो तेव्हा त्याबरोबर ती कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात बाहेर टाकला जातो
कार्बन डायऑक्साईड हा रक्तवाहिन्यांना डायलेट करणारा असा रासायनिक रेणू असतो. त्यामुळे तो जर बाहेर पडला तर आपल्या नाकाच्या आतमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. आणि त्याचा एक मोठा फायदा असा होतो की जेव्हा नाकाच्या अस्तरामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या विस्तारित पावल्यामुळे नाक चोंदलेलं असतं तर ते मोकळं होण्याकरता त्याचा खूप फायदा होतो. तसंच आपण दीर्घ श्वास घेतो, काही श्वास कोंडून ठेवतो, बाहेर टाकतो, त्याचा काही फायदा आपल्या फुफ्फुसाची शक्ती वाढवण्याकडे नक्की व्हायला लागतो. सर्वसामान्य माणसाचं श्वसन कसं चालतं? श्वसनाची क्रिया ही 4 विविध स्तरावर चालते. आपल्या मेंदूमध्ये एक भाग आहे, त्याला मेड्युला ऑब्लॉंगेटा म्हणतात. त्यामध्ये एक केंद्र असतं. त्या केंद्राचा गुणधर्म असा आहे, काही वेळांनी त्या केंद्रामध्ये एक प्रकारची विद्युत शक्ती परत निर्माण होते आणि ते केंद्र उद्दीपित होतं. सामान्यपणे माणूस जेव्हा जागा असतो तेव्हा ही क्रिया दर मिनिटाला 14 ते 16 वेळेला घडत राहते. ते केंद्र उद्दीपित झालं की तिथून काही विशिष्ट सिरांच्या मार्फत छातीचा पिंजरा, पोट आणि छातीमध्ये असणारा पडदा, मानेचे काही स्नायू, पोटाचे काही स्नायू, या सगळ्या स्नायूंना एक प्रकारची चेतना मिळते आणि श्वसनाच्या क्रियेची सुरुवात होते. श्वसनाच्या क्रियेची जी सुरुवात होते ती आपला पिंजरा फाकवण्याकडे, मोठा होण्याकडे आणि छाती आणि पोटातला पडदा खाली जाण्याकडे होतो. असं झालं की आपल्या छातीची पोकळी ही मोठी होते. श्वसनाचा दुसरा स्तर म्हणजे जेव्हा अशी ही पोकळी मोठी होते तेव्हा फुफ्फुसाभोवती असणारी एक विशिष्ट पातळ असे एक प्लुरा नावाचं एक कव्हर असतं, एक अभ्रा असतो. त्यामध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार होतं. त्यामुळे फुफ्फुससुद्धा फुगायला लागतं. ते फुगलं की आजूबाजूची हवा आपल्या नाकातून, घशातून, श्वासनलिकांच्या विविध लहान भागातून फुफ्फुसापर्यंत जाऊन पोहोचतं. प्रत्यक्ष फुफ्फुसापर्यंत हवा जात नाही. साधारणपणे आपल्या श्वासनलिकेचे ज्या डिव्हिजन्स होतात, जे विभाग होतात, त्याच्या पहिल्या 17 विभागापर्यंतच हवा जाते आणि त्याच्या पुढच्या विभागामध्ये आपण जो श्वास घेतो आणि सोडतो तो पोहोचत नाही. पण अखेरीला शेवटच्या भागामध्ये असणारी हवा आणि ह्या 17व्या डिव्हिजनपर्यंत आलेली हवा यातले रेणू एकमेकात बदलतात आणि त्यामुळे संबंध शरीरातून आणलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो आणि हवेमध्ये असलेला प्राणवायू हा अखेरीला रक्तापर्यंत जाऊन पोहोचतो. तिसऱ्या स्तरावर आपल्या फुफ्फुसांच्या शेवटच्या भागात, अशी ज्याला ॲल्व्हेओलाई म्हणतात, तिथे आलेला प्राणवायू हा फुफ्फुसात आलेल्या केशवाहिन्यातून रक्तात जातो आणि रक्तातून आलेला कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकला जातो. आपलं फुफ्फुस जे आहे ते लक्षावधी, कोट्यावधी अशा या ॲल्व्हेओलर सॅक्सने बनलेलं असतं. संपूर्ण जर एक फुफ्फुस आपण एका जमिनीवर पसरलं तर एका टेनिस कोर्ट एवढं त्याचा एरिया होतो आणि त्यामध्ये प्राणवायूचा हवेतून रक्तात जाण्याचा जो काही प्रवास आहे हा क्षणार्धात होतो. 0.8 सेकंदामध्ये ते सगळं काम संपतं. म्हणजे तसं पाहिलं तर आपल्याला एका श्वसनाला 4 सेकंद उपलब्ध आहेत. त्यातला फक्त पहिला 0.8 सेकंदाचा भाग आपल्या सगळ्या प्राणवायूच्या रक्तात येणं आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं एवढ्याला तेवढाच भाग लागतो. त्यामुळे आपण जरी किती भरभर श्वास घेतला तरी अधिक प्राणवायू रक्तात जाणार नाही. तो जो काही साधारण मिनिटाला 18-20 वेळापर्यंत जातो तेवढा तो पुरेसा असतो. चौथा भाग हा प्राणवायू रक्तातून विविध पेशींपर्यंत जातो आणि तो पेशीमध्ये गेला की पेशीमध्ये जे साखर किंवा इतर काही पदार्थ आहेत त्यांचं विभाजन होतं आणि त्यांच्याशी हा प्राणवायू मिसळतो आणि ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा तयार होत असताना काही कार्बनचे रेणू शिल्लक राहतात. ते कार्बनचे रेणू ऑक्सिजनशी मिळून कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो आणि तो बाहेर टाकला जातो. अशी सामान्यपणे आपल्या श्वसनाच्या 4 वेगळ्या पायऱ्यामध्ये क्रिया चालते. मग प्राणायामाने या श्वसनात काही फरक पडतो का? अगदी वरचा जो आपल्या श्वसनाचा भाग आहे म्हणजे नाक, घसा, श्वासनलिका इथपर्यंत आपण करतो त्या प्राणायामाचा परिणाम होतो. श्वास जोरात घेणं आणि सोडणं, कार्बन डायऑक्साईड जलदपणे बाहेर पाडणं आणि नाकाचं अस्तर किंवा नाकाच्या बाजूला असणारे जे पोकळ्या आहेत ज्यांना आपण सायनसेस म्हणतो, त्या पोकळ्यांच्यामध्ये असणारा सगळा द्राव हा योग्य रीतीने बाहेर टाकणं, ह्या सगळ्या गोष्टीला प्राणायामाचा अतिशय उपयोग होतो. संपूर्ण श्वासनलिका नाकाच्या अस्तरापासून खालपर्यंत त्याचं जे अस्तर असतं
त्या अस्त्राला लहान 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 बोटासारखे अवयव असतात, त्यांना सिलिया म्हणतात. या सिलियांचं सगळ्यात महत्त्वाचं काम हवेतून आत आलेले जे काही जीवाणू, विषाणू, धुळीचे कण असतात त्यांना पकडायचं आणि ते घशाच्या बाजूला ढकलायचे. मग घशामध्ये त्याचा थोडासा कफ झाला की आपण तो गिळून तरी टाकतो किंवा बाहेर तरी टाकतो. या सिलियाने त्यांचं काम नीट व्हावं यासाठी विशिष्ट तापमान तिथे असणं जरुरीचं असतं आणि तो एक फार मोठा भाग आपण श्वसन नीट करून जमवू शकतो. कारण थंड हवा जर जात राहिली किंवा आपण थंड काही प्यालो, काही खाल्लं तर काही काळ त्या सिलिया अकार्यक्षम होतात आणि मग त्या पुरेशा काम करू शकत नाहीत. अशा वेळेला जर आपण जलद श्वसन केलं तर त्या सिलिया परत कार्यान्वित होऊ शकतात. डॉक्टर, शरीरावरती प्राणायामाने काय फरक पडतो हे आपण पाहिलं, पण प्राणायामाने मनावर काही परिणाम होतो का? किंबहुना प्राणायामाचा उद्देश हा मनावर होणारा परिणाम हाच प्रामुख्याने आहे. आपण श्वास किती वेळा घेतला किंवा किती वेळा सोडला यावरती आपल्या रक्तातल्या प्राणवायूचं प्रमाण अवलंबून असत नाही, हे आपण मगाशीच पाहिलं. परंतु आपल्याला जर प्राण घ्यायचा, प्राणवायू घ्यायचा, प्राणवायू सोडायचा या क्रियेकडे लक्ष द्यायचं असेल तर आपल्याला काहीतरी बंधन घालून घ्यावं लागतं. याचा अर्थ असा की आपण इतक्या वेळात श्वास आत घेणार, इतका वेळ श्वास आत ठेवणार, इतक्या वेळात तो सोडणार, असं काही मनामध्ये गणित योजलं तर दुसरा कुठलाही विचार आपल्या मनात न येता आपण फक्त श्वसनावर लक्ष ठेवू शकतो. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येणं आणि दुसऱ्या सगळ्या गोष्टींच्यावरचं लक्ष घालून टाकणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ह्या प्राणायामानंतर आपण प्रत्याहाराकडे जेव्हा जाणार आहोत तेव्हा ह्या क्रियेचं अतिशय महत्त्व आपल्याला लागणार आहे. तर प्राणायाम ही खरं पाहता पुढच्या सगळ्या गोष्टींची नांदी आहे, सुरुवात आहे आणि तिथे आपल्या मन केंद्रित करण्याची सगळी सुरुवात व्हायला लागते. डॉक्टर, प्राणायाम हा श्वसन संस्थेशी निगडीत आहे असं आपण मानतो, पण मग प्राणायाम म्हणजे नुसतं श्वसन नाही, याबद्दल आपण काही सांगू शकाल का? आपण पाहिलं की प्राण म्हणजे एक प्रकारची एनर्जी, ही शरीराच्या आत येणं, शरीरात राहणं आणि शरीरात बाहेर टाकणं, यामध्ये 3 गोष्टी आहेत. आत येण्याची क्रिया, एक केंद्र आणि बाहेर टाकण्याची क्रिया. भौतिक शरीर म्हणजे फिजिकल बॉडी यात ही क्रिया आत्ताच आपण म्हटलं तशी श्वसनाने, हवा आत जाण्याने, प्राणवायू आत जाण्याने आणि हवा बाहेर टाकण्याने म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याने सिद्ध होत असते. परंतु जसं आपलं हे भौतिक शरीर आहे तशी एकंदर 7 शरीरं आहेत असं योगशास्त्र मानतं. जे वैद्यकशास्त्र आहे ते भौतिक शरीरापाशी थांबतं. वैद्यकशास्त्राला पुढची जी वेगळी वेगळी शरीरं आहेत ती दाखवून देता येत नाहीत, त्यामुळे अजून त्याचा तसा अभ्यास करणं शक्य होत नाही. ही शरीरं अशी असतात, जसं आपलं हे शरीर आहे भौतिक, त्याला आम्ही जड शरीर म्हणतो. त्याच्यानंतर आपलं एक तरल शरीर असतं, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. त्या शरीराची व्याप्ती खूप मोठी असते. तिसरं एक शरीर असतं, त्याला इंग्रजीमध्ये ॲस्ट्रल बॉडी असं म्हणतात आणि मराठीत त्याला आपण आकाश शरीर असं म्हणू शकतो, कारण ते आपल्या बाकीच्या शरीरांपेक्षा पुष्कळच मोठं असतं. आकाशापेक्षाही आपलं मन मोठं असतं. ते आपलं जे 4थं शरीर आहे हे मानसिक शरीर किंवा मेंटल बॉडी असं त्याला म्हटलं जातं. सायकोलॉजिकल बॉडी किंवा मेंटल बॉडी किंवा मन माणसाचं कुठेही जाऊ शकतं आणि ते आपल्या भौतिक शरीरापेक्षा खूपच मोठं असतं. जसे भौतिक शरीरामध्ये श्वास आत येतो आणि श्वास बाहेर जातो, तसे ह्या मानसिक शरीरामध्ये विचार आत येतात आणि विचार बाहेर जातात. 5वं जे शरीर असतं त्याला आध्यात्मिक शरीर असं म्हणतात आणि त्याचा संबंध जीवनाशी असतो. जीव किंवा जिवंत राहणं ही जी क्रिया आहे, जीव आपल्या शरीरात येतो आणि जीव आपल्या शरीरातून जातो. मी जगतो किंवा मी मरतो असं नसून जीव माझ्या शरीरात येतो, जीव माझ्या शरीरातून जातो. जगणारा आणि मरणारा मी कोणी आहे वेगळा, हे या शरीरातून माणूस शिकू शकतो. त्याच्यानंतर जे शरीर आहे त्याला वैश्विक शरीर असं म्हणतात. वैश्विक शरीर याचा अर्थ असा की काही वर्षानंतर, 30 लक्ष वर्षानंतर सामान्यपणे असं समजलं जातं की संपूर्ण पृथ्वीतलावर एक मोठा महापूर येतो आणि सगळं विश्व, आपलं जे ज्ञात विश्व आहे ते बुडून जातं.
पृथ्वीवरती येणारा हा प्रलय प्रत्येक धर्मात वर्णन केलेला आहे आणि आपल्याकडेही आपण असं मानतो की असं जेव्हा होतं तेव्हा मनू राहतो, मग त्याला मासा येतो आणि तो मासा त्याचा वाचवतो आणि तिथून आपली उत्क्रांती सुरू होते. आपण जे सगळे दशावतार मानलेले आहेत ते आपल्या उत्क्रांतीच्या वेगळ्या वेगळ्या पायऱ्या आहेत आणि माशापासून सुरुवात होऊन मग पुढे जलचर प्राणी, मग त्यातून पुढे समुद्रकिनाऱ्यावर राहणारे, मग पुढे वाढणारे असे प्राणी हळूहळू होतात. ही संपूर्ण एक प्रकारची एक परिक्रमा, एक सायकल अशी व्हायला लागते. आणि 7वं जे शरीर आहे त्याला निर्वाण काया असं म्हटलं जातं. ती कल्पना फारच मोठी आणि विस्तृत आहे, ती आपण मागून बघूच. डॉक्टर, मग आता ह्यातलं जे जड शरीराच्या व्यतिरिक्त सूक्ष्म शरीर जे आहे त्याबद्दल आपण थोडं काही सांगाल का? हे जे सूक्ष्म शरीर आहे की ज्याला इथिरियल बॉडी असं म्हटलं जातं, त्याचा संबंध आपल्याला काही गोष्टी आवडतात आणि काही गोष्टी आवडत नाहीत त्याच्याशी असतो. सगळ्या गोष्टी आपल्याला का आवडतात किंवा का आवडत नाहीत याची कारणमीमांसा आपण देऊ शकत नाही, पण काही प्रमाणात ती असते. जसा श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर सोडतो तसंच आपण काही गोष्टी पाहून आपल्याला त्या आवडतात आणि काही गोष्टी पाहून आपल्याला त्या आवडत नाहीत. आपल्याला काय आवडतं? ज्या गोष्टीपासून आपला अहंकार सुखावतो ती गोष्ट आपल्याला आवडते आणि ज्या कुठल्याही गोष्टीने आपला अहंकार दुखावतो ती गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. म्हणजे आपण जेव्हा ह्या सूक्ष्म शरीराचा प्राणायाम करायला लागतो तेव्हा असं बघायला लागतो की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या घटना घडल्या त्यातल्या कुठल्या घटना मला आवडल्या, त्या मला का आवडल्या. मला एखादी व्यक्ती दिसली, एखादी व्यक्ती भेटली, ती पाहिली आणि तिला त्याशी बोलल्याने मला का आनंद झाला, पण त्याच्या उलट दुसरी एखादी व्यक्ती दिसली, भेटली किंवा विचार आला तर त्याच्यापासून माझ्या मनात अप्रियतेची लाट का निर्माण झाली, असा विचार करणं म्हणजे हा एक प्रकारचा प्राणायाम आहे. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडीनिवडींचं कारण कळतं तेव्हा तुम्ही त्याच्या पलीकडे जाता. म्हणजे त्याला आपण असं म्हणतो की दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा. ज्या गोष्टी माणसाला आवडत नाहीत त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा तिटकारा नसणं आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्याच्या मागे धावपळ न करणं, ही जी स्थिती आहे, जी स्थितप्रज्ञतेची स्थिती आहे, ही ह्या दुसऱ्या शरीरात होते. डॉक्टर, अवकाश शरीर म्हणजे ॲस्ट्रल बॉडी याचा प्राणायाम कसा करावा? जी आत्तापर्यंत आपण शरीरं पाहिली, म्हणजे आपलं भौतिक शरीर पाहिलं ज्याला आपण जड शरीर म्हणतो, त्यानंतर जी सूक्ष्म शरीर असतं ते आपल्या आवडीनिवडीवरती अवलंबून राहतं आणि हे तिसरं जे आता आपण शरीर बघणार आहोत त्याला ॲस्ट्रल असं नाव दिलेलं जातं. ॲस्ट्रल याचा अर्थ शब्दाचा अर्थ तारकापुंज असा आहे, म्हणजे संपूर्ण आकाशापर्यंत जाणारं हे आपलं शरीर असतं. ह्या शरीराचा संबंध आपल्याला शरीरात असणारी एकंदर ऊर्जा, शक्ती, उत्साह, जोम याच्यावर असतं. आपल्या सगळ्यांना असा अनुभव येऊ शकतो की एखाद्या दिवशी आपल्याला खूप उत्साह असतो, अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात, सहली काढाव्याशा वाटतात, जेवणं करावीशी वाटतात, मित्रमंडळींना बोलवावंसं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी असं वाटतं एखाद्या की आज काही करू नये, बसून राहावं, कशाचा उत्साह नाही. याचा अर्थ असा की जेव्हा ह्या ॲस्ट्रल शरीराचा आपण श्वास आत घेत असतो तेव्हा आपल्याला खूप उत्साह असतो आणि जेव्हा आपण तो श्वास बाहेर टाकत असतो तेव्हा आपल्याला हे आपल्या दैनंदिन जीवनातसुद्धा एक प्रकारचा निरुत्साह, मरगळ, थकवा असा वाटायला लागतो. ह्या अशा तऱ्हेचा उत्साह वाटणं, निरुत्साह वाटणं, हा परिक्रमा, हा श्वास घेणं आणि सोडणं हे त्या ॲस्ट्रल बॉडीमध्ये होत असतं. हे कशाने होतं? तर त्या ॲस्ट्रल बॉडीमध्ये एक सुप्त शक्ती आहे असं मानलं गेलेलं आहे. त्या सुप्त शक्तीला कुंडलिनी शक्ती असं म्हटलेलं आहे. किंबहुना अनेक तऱ्हेचे योगमार्ग जे आहेत त्यातले काही मार्ग हे या कुंडलिनी शक्तीवर आहेत आणि काही मार्ग हे कुंडलिनी शक्तीचा आधार न घेता केलेले असतात. ही कुंडलिनी शक्ती असं आपण समजतो की आपल्या पाठीच्या कण्यामध्ये डोकं खाली करून वेटाळे घालून, 3.5 वेटाळे घालून कण्याच्या खाली सुप्त अवस्थेत एखाद्या नागिणीसारखी असते. तिला जर आपण काही प्रकारे चेतावणी दिली तर ती जशी एखादी आगगाडी वेगळ्या वेगळ्या स्टेशनामधून वर जाता जाता टर्मिनसवर जाऊन पोहोचते, तशा विविध चक्रांच्यामधून जाऊन अखेरीला आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या सहस्रार चक्रापर्यंत जाऊन पोहोचते. ज्या वेळेला ती जाऊन तिथे पोहोचते आणि हे सहस्रार म्हणजे 1000 पाकळ्या असणारं कमल उमलवतं तेव्हा माणसाची प्रज्ञा विकसित व्हायला लागते. इथे 2 वेगळ्या वेगळ्या शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया, बुद्धी आणि प्रज्ञा. कुठली गोष्ट योग्य आहे आणि अयोग्य आहे हे समजण्याची जी शक्ती आहे त्याला बुद्धी असं म्हणतात
आणि गोष्ट कुठली आहे हे समजणं. 2 आणि 2 म्हणजे 4 किंवा 6तून 3 गेले की 3 राहते, हे समजणं, ही जी शक्ती आहे तिला प्रज्ञा म्हणायचं. आता आपली समजशक्ती वाढवण्याचे योगशास्त्रामध्ये पुष्कळ मार्ग आहेत. प्राणायाम हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा मार्ग आहे. कारण ह्या कुठल्या अनेक मार्गांनी आपण कुंडलिनी शक्ती जागृत करायला लागलो की हळूहळू आपली प्रज्ञा विकसित होते. ज्या वेळेला आपली प्रज्ञा संपूर्ण विकसित होते त्या स्थितीला ऋतंभरा प्रज्ञा असं नाव दिलेलं आहे. सत आणि ऋत असे 2 असतात. प्रत्यक्ष ज्या गोष्टी असतात त्या अस्तित्वाला ऋत असं नाव आहे आणि आपल्याला जे भासतं त्याला सत असं म्हणतात. पण प्रत्यक्ष जे आहे ते समजणं याला म्हणायचं ऋतंभरा प्रज्ञा. अशी ऋतंभरा प्रज्ञा या विशिष्ट तऱ्हेच्या शरीरामधून कुंडलिनी शक्ती जागृत केल्यामुळे ज्यांची विकसित झाली त्यांना विश्वाचं कोडं लगेच उलगडलं. म्हणजे निवृत्तीनाथांना नुसतं म्हटलं तत्त्वमसी. आता आपल्याला कोणी असं म्हटलं तत्त्वमसी तर आपल्याला लगेच त्याचा काही बोध होईल असं नाही, परंतु ज्यांची प्रज्ञा इतकी विकसित झालेली आहे त्यांना एखाद्या अशा वाक्याने ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान लगेच होतं. हीच आपली तिसरी शरीराची घटना असते. डॉक्टर, आता चौथं शरीर, ज्याला मानसिक शरीर म्हणून म्हटलं जातं, त्याबद्दल सांगाल का? आपलं हे जे चौथं मानसिक शरीर आहे हे फारच महत्त्वाचं आहे. त्याचा काहीसा परिचय बहुतेकांना असतो, कारण आपल्याला मन आहे माहिती आहे, त्याचे व्यवहारही आपल्या परिचयाचे असतात. मनाचा सगळ्यात महत्त्वाचा व्यवहार हा विचार आहे आणि मनाचा प्राणायाम याचा अर्थ विचारांच्यावर एक प्रकारचा ताबा. विचार आपल्या आसमंतातून आपल्याकडे येतात आणि आपल्या मनातले विचार आपण बाहेर बोलून दाखवतो. काही वेळा जे विचार येतात हे चांगले विचार असतात, सुविचार असतात, आपल्या मनाला पोषक असतात, पौष्टिक असतात, सुधारणा मनाची करू शकतात. त्याच्या उलट काही विचार हे घातक असू शकतात. आणि जसं हवेचं प्रदूषण होतं, हवेमध्ये नको असणारे रासायनिक रेणू असतात, तसेच काही विचार हे वाईट असतात, घातक असतात. तशा अनेक तऱ्हेच्या शारीरिक साथी हवेतून शरीरातून नाकाघशात जातात. इन्फ्लुएन्झाची साथ येते, देवीची येते. तसेच काही विचारांच्या साथी पसरू शकतात आणि समाजामध्ये काही वाईट प्रकारचे विचार पसरतात आणि एखाद्या अशा आलेल्या विचाराचे बळी अनेक लोक पडू शकतात. तेव्हा आपल्या मनामध्ये येणारा कुठला विचार आहे, तो योग्य आहे किंवा नाही याच्यावरती लक्ष ठेवणं हा त्या मनाच्या पूरक संस्थेचा पहिला भाग आहे. कोणता विचार आपल्या डोक्यात येईल याच्यावर आपला ताबा नसतो. कुठलाही विचार आपल्या मनात येऊ शकतो, पण आलेला विचार चालू ठेवायचा का नाही याच्यावर आपला संपूर्ण ताबा आहे. पण आपल्याला कुठला विचार येतो हे जर आपण पाहिलंच नाही तर तो विचार आपल्या मनात घर करेल, वाढेल आणि तो अखेरीला आपल्या मनाचा संपूर्ण ताबा घेईल आणि मग अशा तऱ्हेने आपलं मन हे त्या विचाराच्या स्वाधीन होतं. विचाराचा रेचक याचा अर्थ आपल्या मनातले विचार बोलून दाखवणं, लिहून दाखवणं आणि एकंदरीत ते प्रगट करणं. आपण जे विचार प्रगट करतो ते आपल्या वाणीने करतो आणि आपली जी वाणी असते ही 4 तऱ्हेची वाणी असते. त्यामध्ये आपण विचार करतो, बोलतो, प्रगट करतो. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी यामध्ये हे विचार आपले प्रगट होत असतात. याच्या पलीकडे आपल्या शरीरातून आपण काही विचार आपले प्रगट करू शकतो. एखादी व्यक्ती आपल्याला दिसली, आपण त्याच्याकडे स्मितहास्य केलं, काहीही बोललो नाही तरीसुद्धा आपल्या मनातला भाव त्या माणसापर्यंत आपण जाऊन पोहोचवला असं होतं. कोणी आलं, आपण उभे राहिलो, आपला आदर, मी तुम्हाला मानतो असं न बोलतासुद्धा आपल्या हिंडण्यातून, फिरण्यातून, वागण्यातून, मानेच्या शरीरात, डोक्या हलवण्यातून सगळा प्रकट होत असतो. हा सगळा आपल्या मानसिक शरीराचा आणि मनामध्ये घडणाऱ्या रेचक आणि पूरकाचा अभ्यास असतो. प्रत्येक येणारा विचार माणसाने पारखून पाहायचा, प्रत्येक बोलणारा विचार पारखून पाहायचा आणि आपण करतोय हा विचार आपल्याला योग्य आहे की नाही त्या कसोटीला पात्र झाला तरच तो विचार करायचा, अन्यथा तो बंद करायचा. हा तिथला तो प्राणायाम आहे. मग आपण या विचारांवर ताबा कसा ठेवू शकतो? आपल्या मनात विचार आला की तो आपण बघायचा. आपल्याला हवा आहे का, आपल्याला नको आहे का, हाही विचार योग्य आहे का, नाही आहे का, याची एक पारख करायची. आपल्याला जर तो विचार नको असेल, उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी अभ्यासाला बसला आणि डोक्यात विचार आला की आज थिएटरमध्ये सिनेमा कुठला चालला असेल, हा विचार त्याला नको आहे,
तो त्याला बंद करायचा आहे. तो विचार जर बंद करायचा असेल तर दुसरा कुठला तरी त्याला हवा असणारा विचार त्यांनी सुरू करायला हवा. आणि कुठलाही आपल्याला नको असणारा विचार आपल्या डोक्यात आला तर आपल्याला हवा असणारा विचार सुरू करणं म्हणजे पहिला विचार बंद करणं. आपल्याला हवे असणारे विचार याचा अर्थ असा की ज्या विचारांनी आपलं मन प्रसन्न राहील असे विचार आपण करणं. त्याचं एक महत्त्वाचं सूत्र मी तुम्हाला सांगतो की निसर्गात ज्या ज्या घटना घडतात त्यांचे विचार हे नेहमी मनाला प्रसन्न करतात. सूर्योदयाच्या वेळेला ढगाचे रंग मनोहर असतात, वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करते, झाडं हलतात ती छान दिसतात, फुलं उमलतात ती सुरेख असतात, निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना पाहायला मन रमतं. त्याच्या उलट कुठल्याही दोन व्यक्तींच्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या मनाला पुष्कळ वेळेला उद्विग्नता आणतात. त्या दोन व्यक्तीपैकी एक व्यक्ती तुम्ही असाल, एक व्यक्ती दुसरी कोणी असेल, तुमची बायको असेल, तुमचा नवरा असेल, तुमचा मुलगा असेल, सून असेल, शेजारी पाजारी असतील, त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये जे काही व्यवहार घडतात ते तुमच्या मनाला ताप देऊ शकतात. पण असा कुठलाही तापदायक विचार जर तुमच्या मनात आला तर तो ताबडतोब बंद करून निसर्गात काय घडलं त्याची आठवण करा, मन आपोआप प्रसन्न होईल. डॉक्टर, आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो की विचारांचं रूपांतर हे भावनेत होतं. मग मन प्रसन्न करणं ही सुद्धा एक भावना आहे. मग ते आपण कसं करू शकतो? भावनांचा आणि विचारांचा फार जवळचा संबंध आहे. भावनेतून विचार येतात आणि विचारातून भावना चेतवल्या जातात असा एकमेकात त्याचा संबंध असतो. आपल्या मनामध्ये प्रत्येक माणसाच्या भावना ह्या सुप्त स्थितीमध्ये असतातच. अशी काही जर माणसं असली की त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी काढून टाकल्या तर ती फारच वरच्या दर्जाची योगाची स्थिती होते. सुप्त स्थितीमध्ये असणारा राग, लोभ, प्रेम, चैतन्य हे सतत 24 तास असतं. त्याचं रूपांतर एखाद्या ठिणगीत होऊ शकतं. समजा आपण रस्त्याने चाललो आणि कोणीतरी धक्का दिला तर आपण एक क्षणमात्र व्यथित होतो आणि मग विसरून जातो. ठिणगीचं कुठेही ठिणगी कसली पडली तर त्या ठिणगीकडे दुर्लक्ष करणं हा त्याच्यावरचा उपाय. पण समजा त्या ठिणगीचं रूपांतर एखाद्या ज्योतीत झालं, म्हणजे ही ठिणगी एखाद्या ज्वालाग्रही पदार्थावर पडली, म्हणजे आपण मूळतःच कुठून तरी रागावून आलेलो असतो, घरात भांडण झालेलं असतं आणि मग अशा रस्त्यावर धक्का लागला की आपला एकदम राग उसळतो आणि आपण म्हणतो, काय हो, रस्त्यावर चालताना दिसत नाही का तुम्हाला, चांगले डोळे आहेत तुम्हाला, असा कसा? असा क्षणमात्र राग याचं काही कारण होतं, काही कारण नव्हतं, परंतु आपल्या मनामध्ये त्या ठिणगीचं रूपांतर ज्योतीत झालं. ज्योतीचं कुठेही झाली तर ती विझवण्याकरता फुंकर मारावी लागते. ही फुंकर म्हणजे आपले सद्विचार आहेत. आपण आपल्या मनाचे जर व्यवहार पाहिले आणि आपल्या मनामध्ये कुठल्याही भावनेची ज्योती झाली आहे असं लक्षात आलं तर आपल्या विचाराने आपण ती विझवू शकतो. असं म्हणू शकतो की बा मला ही भावना या वेळेला आत्ता नको आहे, ती मला बंद केली पाहिजे, त्याच्यात माझं हित आहे, तर ती भावना आपण विझवू शकतो. पण आपण जर तसं केलं नाही तर त्या ज्योतीचं रूपांतर ज्वाळेत होतं आणि ही ज्वाळा आपलं संपूर्ण मन व्याप्त करून टाकतं. मनच नव्हे तर संबंध काळ, अनेक दिवस ती ज्वाळा आपल्याला पोखरू लागते. दिवसच काय, संबंध आयुष्यभर ती ज्वाळा राहू शकते, पिढ्यानपिढ्या राहू शकते. एखादी व्यक्ती म्हणते, अमक्या अमक्या माणसाने माझ्या वडिलांचा अपमान केला होता, आता त्या व्यक्तीचं उट्ट मी कसं काढते बघेन, ह्या अशा वेळेचा तो ज्वाळा ती चालू राहते. ह्या ज्वाळेचं रूपांतर जेव्हा एखाद्या स्फोटात आणि त्याच्या शेवटच्या पायरीत होतं तेव्हा ती आपण कधीही थांबवू शकत नाही. ज्वाळासुद्धा बंद करणं कठीण. जसं आपण म्हणू किंवा आग कुठे लागली तर बंब बोलवायला लागेल, खूप पाणी ओतावं लागेल, वाळू ओतावी लागेल, तसं व्रतं करावी लागतील, वैकल्य करावी लागतील, सत्संग करावा लागेल, कोणाची तरी सेवा करावी लागेल, तर मग ही ज्वाळा विझेल. पण तीच विझू दिली नाही तर त्याचा केव्हा स्फोट होईल हे कळत नाही. मग असा क्रोधाचा स्फोट झाला तर त्या भरात माणूस काहीही करेल आणि मग त्याचा पश्चात्ताप होईल. पण पश्चात्तापाचा उपयोग नसतो. घटना घडून गेलेली असते, त्यामुळे नको ते बोललं जातं, नको तसा अपमान केला जातो, शारीरिक शिक्षा केली जाते. एवढंच नव्हे तर एखाद्या दुसऱ्या माणसाला ठारसुद्धा मारलं जातं, स्वतःचा आत्मघातसुद्धा केला जातो. म्हणून तो स्फोट कधीही होता कामा नये. तो स्फोट व्हायचा नसेल तर ज्वाळा आहे का बघितली पाहिजे, ती आपण विझवली पाहिजे. ज्वाळाच होऊ देता कामा नये. त्यासाठी कुठे ज्योत झाल्याबरोबर आपले विचार आपली ज्वाळा विझवू शकतात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मनाच्या भावनेकडे लक्ष ठेवून ठिणगी पडताच त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं, आपलं लक्ष दुसऱ्या कुठल्या तरी विचाराकडे न्यायचं, म्हणजे आपोआपच ती ठिणगी विझून जाईल. डॉक्टर, आध्यात्मिक शरीर ही काय संकल्पना आहे? प्रत्येक विचारी माणसाला, कारण विचार हा आपल्या मनाचा भाग होतो आणि त्या शरीराची आपण माहिती केली, प्रत्येक विचारी मनाला असा प्रश्न आयुष्यात पडत राहतो, माझं ह्या जगात काय स्थान आहे,
मी जन्माला आलो त्यापूर्वी कुठे होतो, मी मरणार म्हणजे काय होणार, माझं मेल्यानंतर माझं काय व्हायचं आहे, आणि एकंदरीत माझं जे काही मी जीवनात मूल्य मानतो ती मूल्य कशासाठी मानायची, खरं कशासाठी बोलायचं, नीतीने कशासाठी राहायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या केंद्रात मिळतात तो केंद्र आपला आध्यात्मिक केंद्र असतो. आध्यात्मिक केंद्राची आवक म्हणजे जन्म येणं, जीव निर्माण होणं, आणि आध्यात्मिक केंद्राचं जाणं, आध्यात्मिक केंद्राचा रेचक म्हणजे आपला जीव बाहेर पडणं. पण आपण आपला जीव आला आणि जीव गेला याकडे जर त्रयस्थ बुद्धीने पाहू शकलो तर आपल्याला जीवन मरणाच्या प्रश्नाची जी भीती आहे ती पूर्णपणे निघून जाईल. तिकडे आपलं लक्ष नसलं तर आपल्या मनात मरणाची विनाकारण भीती राहते, आणि ही भीती अहोरात्र संबंध आयुष्यभर आपलं जीवन व्याप्त करून सोडते. पण आपण जसं म्हटलं किंवा हे आपल्याला आपल्या आध्यात्मिक प्रकृती उत्तम ठेवल्यामुळे जीवन मरणाचं कोडं सुटलेलं आहे. जगणं म्हणजे काय हे कळलं आहे, मरणं म्हणजे काय हे कळलेलं आहे, आणि ह्या काही घटना आहेत. ह्या घटना म्हणजे काही आपलं संपूर्ण विश्व नव्हे हे आपण जर पाहिलं तर मग आपण आपल्या जीवनाबद्दल मरणाबद्दल आसक्ती ठेवणार नाही, भीती ठेवणार नाही, आणि त्यातून आपण बाहेर पडतो. आध्यात्मिक शरीराचा प्राणायाम याचा अर्थ आध्यात्मिक शरीराचा जो श्वास आत घेणं आहे, त्याचा जो श्वास आहे तो जगणं, आणि त्याचा जो उच्छ्वास आहे किंवा जो रेचक आहे तो म्हणजे आपला जीव सोडणं, एवढंच आहे. श्वास गेल्यानंतर उच्छ्वास जायचा, जो जगतो तो मरेल, आणि जो मरेल तो परत जगेल याची खात्री ज्याच्यावरून आपल्याला पटते ते आपलं आध्यात्मिक जीवन आहे. मग डॉक्टर, या आध्यात्मिक शरीराच्या प्राणायामामुळे जीवन मृत्यूकडे बघण्याची एक दृष्टी आपल्याला मिळू शकते का? भगवद्गीतेत म्हटलं आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवम जन्म मृत्यस्य च. जन्माला आलेला प्रत्येक माणूस, जीव, प्राणी मरणार आहे हे आपण जाणतो. पण त्याच्या पुढचा जो भाग आहे की मेलेली व्यक्ती, मेलेला प्राणी, हा त्याचा आत्मा हा परत जन्मणार आहे ह्याच्यावरचा विश्वास निर्माण होणं ही आपल्या त्या प्राणायामाची अखेरला परिणिती आहे. ज्याप्रमाणे आपल्याला हे पक्कं माहिती आहे की आपण श्वास घेतला की आपण श्वास सोडणार, आपल्याला पक्कं माहिती आहे की आपल्या मनात विचार येतील, आपण विचार बोलू, आपल्याला उत्साह येईल, आपला उत्साह जाईल, त्याचप्रमाणे जेव्हा आपली अशी खात्री होते की हा जीव आपल्यात आलेला आहे, हा काही काळाने जाईल, पण गेला तरी काही संपत नाही, तो परत येईल, आणि अशी भावना, अशी श्रद्धा निर्माण होणं म्हणजे आपल्या ह्या आध्यात्मिक जीवनाचा अभ्यास करणं आहे. हा अभ्यास करण्याकरता आणि अशा तऱ्हेचं ज्ञान होण्याकरता भारतीय तत्त्वज्ञानामध्ये पहिल्यापासून अनेक मार्ग सांगितलेले आहेत. त्यातले काही मार्ग कुंडलिनी शक्तीवर अवलंबून आहेत, आणि काही मार्ग वेदामध्ये सांगितलेले वेदप्रणीत आहेत. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग हे तिन्ही मार्ग वेदप्रणीत आहेत. आणि त्याच्या उलट राजयोग, हठयोग, मंत्रयोग, लययोग आणि तंत्र हे सगळे मार्ग कुंडलिनी शक्ती जागृत करून त्याचा वापर करून अधिक आपली प्रगती करण्यावरती आहेत. पण हे कुठलेही मार्ग आपण केले तरी अखेरीला आपली ही आध्यात्मिक जी शक्ती, प्रकृती आहे ती जागृत होते, आणि आपल्याला जीवन म्हणजे काय, मरण म्हणजे काय हे स्पष्ट कळतं, आणि ते कळल्यावर त्याच्याबद्दल वाटणारी आसक्ती आणि भीती दोन्ही निघून जाते. डॉक्टर, वैश्विक शरीर ही संकल्पना काय आहे? आपलं स्वतःचं शरीर हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आपण पाहिलं, पण आपलं अस्तित्व इथे संपत नाही. संपूर्ण विश्वामध्ये आपलं अस्तित्व आहे, किंबहुना त्या अस्तित्वाचाच एक भाग म्हणून आपण आहोत हे जाणणं हे आपलं वैश्विक शरीर आहे. ह्या अस्तित्वाचा जो भाग आहे तो काही दिवस, रात्र, वर्ष किंवा एखाद्या आयुष्य ह्याच्यात तो मोजला जात नाही. किंबहुना भारतीय तत्त्वज्ञानामध्ये काळाची कल्पना फारच विस्तृत आहे. ह्या वैश्विक शरीर असं जाणतं की देव हे उत्तर ध्रुवावर राहतात असं आपण मानतो. त्यामुळे उत्तर ध्रुवावर असणारी 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्र म्हणजे माणसाचं 1 वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस झाला, आणि देवांची 365 दिवस म्हणजे देवांचं 1 वर्ष झालं. 4 युगं आपण मानलेली आहेत. त्या 4ही युगांचं एकंदर आयुर्मान 4ही युगं एकत्र मिळून एक महायुग होतं. ते 12,000 देवांची वर्षांचं असतं. अशा 73 देवांच्या वर्षांच्या युगांचं एक मन्वंतर होतं, आणि 27 मन्वंतरांचा मिळून एक ब्रह्मदेवाचा दिवस होतो. ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाचं एकंदर अस्तित्व 100 वर्षाचं मानलेलं आहे, आणि त्या 100 वर्षामध्ये ब्रह्मदेवाचा श्वासोच्छ्वास चालू असतो. ब्रह्मदेवाने श्वास आत घेतला की विश्वाची निर्मिती होते.
त्याला सृष्टीची निर्मिती झाली असं म्हणतात. ब्रह्मदेवाने श्वास बाहेर सोडला की प्रलय होतो आणि सर्व सृष्टी संपते. आपलं अस्तित्व केवळ आपल्या आयुष्यापुरतं नाही, काही शतकांपुरतं नाही, काही हजारो वर्षांपुरतं नाही, कोट्यावधी वर्षांचं आपलं अस्तित्व आहे. आणि ब्रह्मदेवाचे श्वासोच्छ्वास चालू राहतील. पृथ्वी, सगळं जग, संपूर्ण विश्व निर्माण होईल. ते काही काळ टिकेल, तो काही काळाने ते नष्ट होईल. ही समज आणि ही जाणीव येणं म्हणजे आपलं वैश्विक शरीरातला प्राणायाम, त्यातला श्वास रेचक पूरक चालू ठेवणं हा भाग आहे. काळाच्या पलीकडे आपली निर्वाण काया आहे असं म्हणतात, म्हणजे काय? निर्वाण काया हा शब्द गौतम बुद्धांनी वापरला. जेव्हा गौतम बुद्धांनी तो वापरला आणि नंतर आपण समजतो, आपण पाहतो की ऋग्वेदामध्ये जे पुरुष सूक्त आहे, त्या पुरुष सूक्तामध्ये या कायेबद्दल पुष्कळशी माहिती आहे. पुरुष सूक्त असं मानतं की जे अस्तित्वात आहे आणि जे अस्तित्वात नाही त्यावेळेला काय होतं. जेव्हा दिवस होता, दिवसही नव्हता आणि रात्रही नव्हती, तेव्हा काय होतं. जेव्हा जमीनही नव्हती, जमिनीवर आच्छादणारं पाणीही नव्हतं, तेव्हा काय होतं. अखेरीला आपण असं म्हणू की जेव्हा आपल्याला काही काही ज्या गोष्टी दिसतात त्या जेव्हा नसतात, तेव्हा दिसणं आणि नसणं याच्या पलीकडे काहीतरी जे असतं ते काय असतं. गौतम बुद्धांनी त्याला शून्यता असं नाव दिलं. शंकराचार्य आणि इतर वैदिक तत्त्ववेत्यांनी त्याला ब्रह्म हे नाव दिलं. त्याचं ते समजण्याकरता आपण असं समजूया की आपण आपलं जे शरीर मानतो, ते आपल्याला जे दिसतं, जे काही आहे असं मानतो, हे सगळं अस्तित्व आहे. अस्तित्व याचा अर्थ जे काही आहे ते. आपल्याला सगळं काही दिसतं. आपल्याला आपलं शरीर दिसतं, चराचर दिसतं, पलीकडचं दिसतं आणि आपण असं मानतो की हे जरी शरीर गेलं तरी काहीतरी मागे जे राहतं ते सगळं आपलं अस्तित्व आहे. हे अस्तित्व कुठेतरी प्रगट होतं. झाडात प्रगट होतं, पानात प्रगट होतं, शरीरात प्रगट होतं आणि जे प्रगट होतं त्याला व्यक्तित्व असं म्हटलं जातं, कारण ते व्यक्त होत असतं. एक अस्तित्व जे ऑलरेडी आहे आणि आता जे प्रगट होतं ते व्यक्तित्व असतं. आपण असं म्हणतो की माणसाचं हे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तित्व आहे, कारण ते प्रगट होणारं असतं. जे काही अस्तित्वामध्ये आहे तेच व्यक्तित्वात येतं आणि जे व्यक्तित्वात असतं ते अखेरीला अस्तित्वात मिसळून जातं. ही शेवटची काय आहे ही आपण समजून घ्यायची. किंवा आपल्याला जे जसं काही विश्व दिसतं आहे त्याच्या पलीकडे सुद्धा काही विश्व नक्की आहे आणि ते जे काही आहे ज्याला आपण एकंदर अस्तित्व म्हणू, त्याचा मी एक भाग आहे. मी ह्या अस्तित्वाचा, प्रचंड मोठ्या अस्तित्वाचा एक भाग आहे. मग हे जे काही अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला कुठलेही चांगले किंवा वाईट असे गुण नाहीत. त्याच्यात काही चांगलं नाही, वाईट नाही, बरं नाही, बुरं नाही, कुठल्याही प्रकारचा गुण त्याच्यात नाही. त्याला आकार नाही, उकार नाही, त्याला प्रकाश नाही, अंधार नाही. जे काही आहे ते फक्त आहे आणि जे काही आहे ते फक्त आहे असं जेव्हा आपण समजायला लागतो आणि त्याला कुठल्याही तऱ्हेचे गुणदोष चिकटवत नाही, तेव्हा आपण त्या अस्तित्वाच्या कायेत गेलो, म्हणजे त्याला आपण अखेरीला ही निर्वाण कायेमध्ये गेलो असं म्हणायचं. आता ही अशी निर्वाण काया आपण तिथे गेलो आणि असं समजलं, मग आपण जे काही आपल्या मनामध्ये काही गुण समजलेले आहोत, काही दोष समजलेले आहोत आणि ते गुण आपल्याला वाटले की आपल्याला त्याबद्दल आनंद होतो आणि दोष वाटले की त्याच्याबद्दल आपल्याला राग येतो. आणि जेव्हा आपल्याला असं समजतं की ज्याला आपण ही वेगळी वेगळी विशेषणं लावली आहेत ही केवळ आपल्या दृष्टिकोनातून घडणाऱ्या घटना म्हणून लावलेली आहेत अथवा ते दोन्हीही सारखेच आहेत, मग आपल्याला ह्या कशाचाही राग लोभ येणार नाही. आपलं मन स्थिर होतं. किंबहुना संपूर्ण योगशास्त्राचा केंद्रबिंदू आपलं मन स्थिर करण्याकडे आहे आणि प्रत्येक शरीरामधून अखेरीला या निर्वाण कायेकडे जाण्याची प्रगती आपण जेव्हा करतो, हा खरा प्राणायाम. आता आपण प्राणायामाच्या अखेरीला आलो. आपण प्राणायाम असा पाहिला की आपलं जे संपूर्ण अस्तित्व आहे तेच आहे आणि नाही याच्या पलीकडे आहे. म्हणून ती निर्वाण काया आणि त्या कायेकरते तिथे आपण अखेरीला जेव्हा प्राणायाम करतो, ध्यान करतो, धारणा करतो, समाधी घेतो, त्यामध्ये आपल्याला ह्या निर्वाण कायेचं अस्तित्व समजतं. डॉक्टर, आता या सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुची किती आवश्यकता आहे? गुरुची नितांत आवश्यकता आहे. एक तर असं आहे की कुठल्या मार्गाने तुम्ही जायचं हे कोणीतरी आपल्याला तो मार्गदर्शक असावा लागतो. आपली शारीरिक स्थिती कशी आहे, आपली मानसिक स्थिती कशी आहे, आपल्या बुद्धीची प्रगल्भता किती आहे, ह्या सगळ्यावरती आपला मार्ग ठरणार आहे.
आपलं शरीर विशेष चांगलं असेल आपण हठमार्गाने जाऊ. आपलं मन आणि बुद्धी विशेष चांगली असेल आपण राजमार्गाने जाऊ शकतो. ज्यांची बुद्धी अतिशय विलक्षण प्रगत झालेली असते असे लोक ज्ञानमार्गाने जातील. ज्यांच्यामध्ये खूप करुणा आहे, प्रेम आहे, हे लोक भक्तिमार्गाने जातील. आणि ज्या लोकांची काही धर्माच्या आज्ञेवर श्रद्धा आहे ही माणसं कर्ममार्गाने जातील. तर आपलं शरीर आणि मन कसं आहे हे जाणून आपल्याला मार्ग कोणता हे सांगणारी एक व्यक्ती लागते, त्याला म्हणायचं गुरु. ती व्यक्ती आपल्याला ओळखते आणि आपल्याला सांगते. आपल्याला हे कळू शकत नाही, आपल्याबद्दलचे अंदाज चुकीचे असू शकतात, तेव्हा ते बरोबर ओळखून सांगणारी अशी व्यक्ती, आणि ती व्यक्ती कोणीही असू शकेल. आई असतील, वडील असतील, गुरुजन असतील, त्या विषयातला तज्ज्ञ असू शकेल, कोणी मित्र असू शकेल. तो आपल्याला सांगू शकतो की अरे बाबा हा तुझा मार्ग नाही, हा सोड, दुसऱ्या मार्गाने तू जा. आपण त्या एकदा मार्गात गेलो की तो मार्ग काय आहे काय नाही ही माहिती आपण पुस्तक वाचून मिळवू शकतो. पण आपण जे काही करतो आहे ते बरोबर आहे का चूक आहे हेही सांगणारी ती जी व्यक्ती असते ती आपल्या गुरु समान असते, ती आपली गुरु असते. अनेक वेळेला आपल्याला आपण जी वाचून माहिती मिळवतो त्याच्यामध्ये काय ज्या गोष्टी संभाव्य आहेत हे आपल्याला कळू शकतात. आपण त्या गोष्टीची शक्यता किती आहे हे आपल्याला कोणीतरी सांगावं लागतं. एक उदाहरण देतो. समजा असा आपल्या मनात प्रश्न आला की इथल्या इथे आत्ता एक वीज पडली आणि घरदार कोसळलं तर ते शक्य आहे का? तर ही गोष्ट संभाव्य आहे, पण त्याची शक्यता किती वेळा असं घडलेलं आपल्याला माहीत आहे, तर कधीच घडलं नाही तेव्हा त्याची शक्यता नाही असं आपण सांगतो. याकरता अनुभव लागतो. तो अनुभव असणारी जी व्यक्ती असते ती गुरु असते. हा सगळा प्राणायामाचा विषय फार मोठा विस्तृत आहे आणि त्याची सुरुवात आपल्या शारीरिक प्राणायामापासून होते आणि ती गोष्ट आपल्याला सहज शिकणं शक्य असतं. त्याकरता काही निर्बंध घातलेले असतात. प्राणायामाचे अनेक प्रकार असतात, अनेक वेगळे वेगळे परिणाम असतात. पण त्या मध्ये जो सामान्यपणे प्राणायाम शिकवला जातो त्यात पूरक, कुंभक, रेचक, बहिर्कुंभक याचं काहीतरी एक प्रमाण ठरवलं जातं. असं म्हटलं जातं की जर तुम्ही एक काळाचं युनिट जर श्वास आत घेतलात तर 4 युनिट तो रोखून ठेवावा, 2 युनिट बाहेर सोडावा आणि परत 2 युनिट बाहेर रोखून ठेवावा. 1 4 2 2 या प्रमाणामध्ये प्राणायाम करण्याची सुरुवात करता येते. हळूहळू आपली जशी प्रगती होते आणि आपण काही सूक्ष्म शरीरातून, आकाश शरीरातून मानसिक शरीरात येतो, मग आपण भावना बघतो, तशी आपण आपली बुद्धीही बघतो, आपली प्रज्ञाही बघतो. आणि बुद्धी वाढवायची जी असते ती बुद्धी वाढवण्याकरता आपल्या मनाचे काही व्यवहार आपल्याला बघावे लागतात. कुठलेही आपलं मन अनेक तऱ्हेचे प्रश्न तयार करतं. त्या प्रश्नांच्यातून एक प्रकारची स्मृती जागृत होते आणि त्या स्मृतीतून ओहापोह निर्माण होतो. मग त्याच्यातून निर्णय होतो आणि त्या निर्णयाची कार्यवाही होते. प्रश्न पडणं, स्मृती जागृत होणं, ओहापोह करणं, त्यातून निर्णय घेणं आणि त्याची कार्यवाही करणं सगळी मिळून माणसाची बुद्धी तयार होते. प्रज्ञा जागृत करायची आणि बुद्धी वाढवायची हे या योगशास्त्राचं प्रमुख ध्येय आहे. अशा तऱ्हेची प्रज्ञा वाढवून, बुद्धी वाढवून जे काही माणसाचं विकसित मन होतं त्या विकसित मनाला माणसाच्या जगात, मनात, बुद्धीमध्ये कुठलीही गोष्ट कठीण नाही आणि जी काही त्याला मिळवायची तो सहज मिळवू शकतो. प्रकृती चांगली ठेवू शकतो. ऐहिक गोष्टीमध्ये प्रगती होते, पारमार्थिक गोष्टीमध्ये यश मिळतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन शांत होतं.